आम नागरिक खरं तर नगरसेवकांची ही जबाबदारी असते। जर इथल्या 70,000 लोकांनी जर माझ्यावरती जबाबदारी दिली आहे की आता ह्यावेळेस तुम्ही आम्हाला सांभाळून घ्यायचं, तर ते माझं कर्तव्य आहे। नगरसेवकांचं काम फक्त स्वच्छता, वॉटर, गटर, मीटर नसून त्यांच्या आरोग्याशी पण निगडीत आहे। तर सतत आपण कॅम्प घेत राहतो। मध्ये नालंदा बुद्धविहार या ठिकाणी महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचं आपण शिबिर घेतलं होतं। त्याच्या अगोदर पण आपण डेंग्यू मलेरियाचं शिबिर घेतलं होतं आणि घरोघरी जाऊन कचरा संकलन असेल, गटार साफसफाई असेल आणि दत्तक वस्तीच्या माध्यमातून जे काय त्यांचा परिसर स्वच्छ ठेवायचा असेल, ही देखील कामं आम्ही सातत्याने पाठपुरावा करून करत असतो। आणि जी जबाबदारी लोकांनी दिली आहे, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासाठी झटणं हेच नगरसेवकांचं काम आहे आणि ते मी करतोय। उलट त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती मी अजून अधिक चांगल्या प्रकारे मी कसं ते सांभाळू शकतो ही जाणीव ठेवून येणाऱ्या काळामध्ये पण लोकांची कामं ही चांगली होत राहतील। लोकांना मी आश्वस्त करतो। सर्वांना जय महाराष्ट्र। आज आमच्या सर्वांचे लाडके शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त ह्या विभागात किंबहुना माधुरीताई बाजू वॉर्ड क्रमांक 25च्या नगरसेविका आहेत। हे वारंवार कार्यक्रम, उपक्रम, शिबिर आणि सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेत आहेत। आज वॉर्ड क्रमांक 26मध्ये स्थानिक शिवसेना नगरसेवक धर्मेंद्रजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मेगा मेडिकल कॅम्प पंचायत समिती दामोनगर येथे आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमामध्ये ऑर्थो म्हणजे हड्डीच्या डॉक्टरपासून ते सगळं बॉडी चेकअपपर्यंत, मग डोळ्याचे विकार असतील, मोतियाबिंदू असतील किंबहुना छोटी मोठी तपासणी आहे, फ्री मेडिकल चेकअप आहे, या सर्व लोकांना उपलब्ध इथे करून देण्यात आलेले आहे आणि त्या पण मोफत इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। खरं तर आहे ना, ही स्लममध्ये किंबहुना झोपडपट्टीमध्ये जिथे लोक आहेत त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची कमतरता असते। लाभचंद मौर्य है माकाटाने विधानसभा का सह संगठक हूँ। तो आज इनके नेतृत्व इनके नेतृत्व में जब से नगर सेवक चुन के आए हैं, मैं देख रहा हूँ लगातार उन्होंने कार्यक्रमों की बाढ़ लगा दी है और लगातार लोगों से जनसंपर्क जैसे उन्होंने वादा किया था इलेक्शन के टाइम पे, घर घर जाके लोगों की समस्या जानना, चाहे वो गली से लेके रोड तक की समस्याओं को पूरी तरह उसको ख़त्म करने की कोशिश कर रहे हैं, उसका निवारण करने की कोशिश पूरी कर रहे हैं। उसी क्रम में आज आप देख रहे हो कि यहाँ पे भव्य आरोग्य शिविर लगाया गया है कि जैसे कि आप ये देख रहे हैं बहुत बड़ा यह स्लम है। यहाँ पे गोर गरीबों को बहुत सारी तकलीफ़ें होती है। बहुत बार हो सकता है कि उनके पास पैसों की कमी हो, आर्थिक परेशानी होती है, इस वजह से वो डॉक्टरों के पास नहीं जाते पे। इसी वजह से लेके श्री हमारे नगर सेवक धर्मेंद्र काले जी ने उन्होंने एक अच्छा आयोजन किया है। लोग यहाँ पे देख रहे हैं, अच्छा प्रतिसाद है, लोग आ रहे हैं यहाँ पे और अपने इलाज और अपने चेकअप करवा रहे हैं। चेकअप करने के साथ साथ उनको सलाह भी दी जा रही, मशवरा भी दिया जा रहा, उनको दवाई का भी वितरण उसी क्रम में किया जाएगा। यहाँ पे बघा, आता मला या विभागामध्ये शाखा प्रमुख म्हणून 15 वर्षे झाली। 15 वर्ष आम्ही कंटिन्यू या विभागामध्ये मेडिकल कॅम्प असू द्या, काही सामाजिक जे काही उपक्रम आहेत, धार्मिक आहेत, सामाजिक आहेत, क्रीडा उपक्रम आहेत, ते अतिशय चांगल्या प्रकारे राबवलेले आहेत। म्हणून हा वार्ड आहे ना एकदम घट्ट। आम्ही लोकसभेला सुद्धा 1 नंबरवर वार्ड ठेवला होता, विधानसभेला सुद्धा 1 नंबरवरती वार्ड केला आणि म्हणूनच आमचा नगरसेवक सुद्धा या ठिकाणी विभाग क्रमांक 1 मध्ये फक्त 2च नगरसेवक निवडून आले, त्याच्यामध्ये आमचा नगरसेवक निवडून आला। आणि या ठिकाणी 30 वर्ष आमचा नगरसेवक नव्हता, 30 वर्षानंतर पहिल्यांदा आमचा नगरसेवक आणि ते पण उपशाखावरून आमचा निवडून आलेला आहे। बांधवांनो, या आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे, कारण या विभागामध्ये आम्ही अतिशय मी जेव्हा शाखाप्रमुख मी आहे 15 वर्ष, माझ्याबरोबर माझ्या पदाधिकाऱ्यांनी, महिला पुरुष युवा सैनिकांनी अतिशय चांगलं काम केलं, जोरदार काम केलं, चांगलं प्रदर्शन या विभागामध्ये कामाचं केलं, जनसंपर्क चांगला ठेवला, आता सुद्धा ठेवतोय आणि नगरसेवक आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा अतिशय चांगलं काम करतायत। त्यामुळे पुढच्या वेळेला तर मी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये आमची 1 नंबर निश्चित निवडून येईल। अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून सांगतो।